म्हणजे या लोकांनी दुरून निरखून सुद्धा एखाद्याची पारख करणारी लोक आहेत आणि त्यांच्या कृपेनंच मी आज पहिल्या रांगेमध्ये पहिल्या खुर्चीवर बसलोय. दादांचा एक छोटासा अनुभव सांगून, कारण की खूप जणांना बोलायचंय की सगळ्यांना वाटतं की तू कडक होते. खूप कडक माणूस मात्र निष्ठुर अजिबात नसतो, प्रचंड भावनाविवश होणारा असतो. सध्या पवार कुटुंबामध्ये बऱ्याचदा तुम्हाला माहिती आहे की वर्तमानपत्र सगळं आपल्या सगळ्यांना जे व्हायचं, परंतु एका क्षणामध्ये एका प्रसंगी मी दादा आणि मीच एकटा बसलो होतो आणि त्यांच्या मनामध्ये जे काय असायचं ते धडाधडा बोलून टाकायचे. जे चांगले बोलायचे. एकच साहेबांविषयी सुद्धा बोलत असताना त्यांच्या मनामध्ये काय असेल ते बोलत असताना मी एकच म्हटलं, दादा तुम्ही किती काही बोलला तरी मला माहित आहे की साहेबांच्या एकदा वाढदिवसाची सभा होती गदिमामध्ये आणि तुम्हाला मी त्यांच्याकरिता आवंडा गिळताना पाहिलंय. असं म्हटलं सुद्धा द्वेषाने रागाने बोलणारे दादा सुद्धा एकदम शांत थंड झाले. क्षणभर त्यांनी डोक्यावर हात ठेवला. इतकं थंड होऊन त्यांना पुन्हा काकांविषयीचा जो उमाळा आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर मी पुन्हा एकदा पाहिला. मी जरी शासकीय सेवेत असलो तरी कुठेतरी हे कुटुंब एकत्र राहावं याच्यासाठी माझी धडपड त्यावेळेस असायची आणि माझ्या शब्दाला त्यावेळेस सुद्धा दादांनी मान दिला. शेवटचं सांगतो की बारामतीच्या मागच्या कृषकच्या वेळेस व्यासपीठावर साहेबांनी दादा एकमेकांकडे बघत नव्हते. मला ते थोडंसं खटकलं, सगळ्यांनाच खटकलं. साहेबांवर आणि दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला खटकलं. दादांच्या एका जवळच्या माणसाला म्हटलं की बारामतीचे लोक प्रचंड दादा आणि साहेबांवर प्रेम करतात, पण आज दोघांनी एकमेकांकडे बघितलं नाही, कसं वाटलं. 15व्या दिवशी एजीएम होती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये. दादा हेलिकॉप्टर मध्ये उतरले, धड आले आणि थेट साहेबांच्या केबिन मध्ये गेले आणि 20 मिनिटं तिथं बसले. त्याच्यानंतर एजीएम साठी एजीएम मध्ये सुद्धा एवढी मोकळेपणाने बोलले. इथपर्यंत ठीक आहे, मला खूप मनाला बरं वाटलं की 15 दिवसापूर्वी हा प्रसंग घडला आणि आज साहेबांबरोबर दादा 20 मिनिटं बोलतायत. एवढ्यावर थांबले नाही. दादा किती ग्रेटनेस आहे तो सांगतो. मी रजा घेतो. रात्रीचा त्या कार्यकर्त्याचा मग मला फोन आला आणि तो कार्यकर्ता म्हणला की दादा विचारत होते की तुमच्या दोस्ताला विचारलं का तुम्ही मी आज कसा वागलो. माझी काय अवकात आहे हो. मग मी फक्त मनातलं मोकळं केलं. दादांनी ते लक्षात ठेवलं. त्या दिवशी त्यांनी 15 दिवसामध्ये दादांवर साहेबांबरोबर 20 मिनिटं संवाद साधला आणि संध्याकाळी त्याची पोचपावती सांगितल्या कार्यकर्त्याला की तुमच्या दोस्ताला विचार मी आज कसा वागलो. हे सगळं सांगून जातं. दादांना माझ्या मनपूर्वक अभिवादन. धन्यवाद.